मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे मित्रांनो, व्यक्ती, वस्तू, स्थळ यांचे नाव दर्शवणारा शब्द. ज्याला आपण नाव ठेवलेले आहे त्याला नाम म्हणतात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, राम हे कोणते नाम आहे? राम हे जे मित्रांनो नाम आहे, एका जणाचं नाव आहे मित्रांनो आणि ठेवलं गेलेलं नाव आहे. तर हे विशेष नामामध्ये येईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, मुलगा हे कोणते नाम आहे? मुलगा हे जे नाम आहे मित्रांनो, एक मुलगा म्हणजे एका जणाचं नाव आहे आणि एका व्यक्तीचं नाम नाही आणि एक गुण बी दर्शवत नाही आणि एक द्रवात मोजता येत नाही. ते सामान्य नामामध्ये जाईल. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, शौर्य हे कोणते नाम आहे? शौर्य हे जे नाव आहे मित्रांनो, हे एक गुण दर्शवणारा शब्द आहे शौर्य आणि एक भाव दर्शवणारा, ते भाववाचक नावामध्ये जाईल. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो, सोने हे कोणते नाम आहे? सोने हे जे नाम आहे मित्रांनो, सोने हे एक आपल्याला मोजता येतं, ते द्रववाचक नावामध्ये जाईल. ए जे आपला राईट आन्सर होईल. आणि सोने हे एका विशेष व्यक्तीचं सुद्धा नाव नाही आणि गुण दर्शवला सुद्धा नाही आहे, तर द्रववाचक नावामध्ये आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मित्रांनो, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला जे म्हणतात मित्रांनो, सर्वनाम म्हणतात मित्रांनो. जे नामाऐवजीचे सर्वनाम येतात त्याला सर्वनाम म्हणतात मित्रांनो. जो, तो, ती, ते असे सर्वनाम येतात त्याला सर्वनाम म्हणतात. नामाऐवजी वापरतो आपण त्याला. ठीक आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, तो हे कोणते सर्वनाम आहे? तो हे जे सर्वनाम आहे मित्रांनो, तर तो हे जे आहे पुरुषवाचक सर्वनाम आहे. ते लिंगानुसार आपल्याला पाहिले तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, मी हे कोणते सर्वनाम आहे? पुरुषाचे सर्वनाम आहे. तर मी हे जे सर्वनाम आहे ते प्रथम पुरुषाचे, मी स्वतःबद्दल जे असतो तो प्रथम पुरुष असतो, ते द्वितीय पुरुष असतो, तो दुसरा असतो आणि तृतीय पुरुष ते तिसऱ्याबद्दल आपण बोलतो. तर प्रथम जे पुरुष येईल ते आपला राईट आन्सर येईल. ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो, तू हे कोणते पुरुषाचे सर्वनाम आहे? तर तू हे जे ना दुसऱ्याला बोलतो ना आपण, तर द्वितीय पुरुष सर्वनामामध्ये येईल. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पुरुषाचे सर्वनाम आहे. तर तो हे जे आहे ना तृतीयाबद्दल बोलतो, तर आपलं जे तृतीय पुरुषामध्ये येईल तो. तिसऱ्याबद्दल बोलतो ना आपण, तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, कोण हे कोणते प्रकारचे सर्वनाम आहे? जेव्हा आपण कोणचा यूज करतो मित्रांनो वाक्यामध्ये, तर तेव्हा आपण प्रश्न विचारतो. तर प्रश्नार्थक इथे जे आहे आपलं सर्वनाम येईल. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, जो हे कोणते सर्वनाम आहे? जो हे मित्रांनो, जो, तो असे जेव्हा शब्द बघसान तुम्ही वाक्यामध्ये, तर ते संबंध दर्शवतं वाक्याचा. तर संबंधित सर्वनामामध्ये जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 13वा, हा हे कोणते सर्वनाम आहे? हा हे जे सर्वनाम आहे आपण दाखवण्याची जेव्हा सर्वनाम बघतो, हा दर्शक जे सर्वनामामध्ये येईल. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? जेव्हा स्वतः येतो मित्रांनो, ते आत्मवाचक येतो, स्वतःबद्दल बोलतो आपण, तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, जे, ते हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? जे, ते हे जे प्रकारचे सर्वनाम आहे मित्रांनो, जे, ते, जो, तो जे सर्वनाम आहे ते संबंधित सर्वनामामध्ये बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, आम्ही हे कोणते सर्वनाम आहे? आम्ही जे सर्वनाम आहे मित्रांनो, तर आम्ही प्रथम पुरुषाबद्दल बोललेलं आहे, आपल्याबद्दल बोललेलं आहे. तर प्रथम पुरुष सर्वनामामध्ये ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, तुम्ही हे कोणते सर्वनाम आहे? तुम्ही जे सर्वनाम विचारतो आपण, तर तुम्ही तर दुसऱ्याबद्दल बोलतो आणि दुसऱ्या पुढच्या व्यक्तीबद्दल बोलतो, तर द्वितीय पुरुष सर्वनामामध्ये बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, ते हे कोणते सर्वनाम आहे? ते हे जे सर्वनाम मित्रांनो, ते तर तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोललेलं आपण, तर द्वितीय पुरुषमध्ये सर्वनामामध्ये ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, काय हे कोणते सर्वनाम आहे? काय हे जे सर्वनाम आहे मित्रांनो, तर आपण काय जेव्हा काय कोण जेव्हा यूज करतो वाक्यामध्ये, तेव्हा प्रश्न विचारला जातो आणि ते प्रश्नार्थक सर्वनामामध्ये बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, ज्याचा त्याचा हे कोणते सर्वनाम आहे? ज्याचा त्याचा, जो, तो, जे, ते जे सर्वनाम येतं मित्रांनो, ते संबंध दाखवतात. तर संबंधित सर्वनामामध्ये ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, गोडवा हे कोणते नाम आहे? गोडवा हे जे मित्रांनो नाव आहे मित्रांनो, गोडवा हा जो
शब्द आहे मित्रांनो गुण भाव दर्शवितो, तर भाववाचक नामामधील एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन आहे तो पुणे हे कोणते नाम आहे? पुणे हे जे नाव आहे मित्रांनो एका शहराला दिले गेलेलं नाव आहे मित्रांनो, आणि एक विशेष नाम आहे. आणि पुणे दुसरं कोणतं नाही आहे, तर पुणे एकाच शहराचं नाव आहे. तर व्यक्तिवाचक सर्वनामामध्ये येईल आणि विशेष नाम इथे जे आपला राईट आन्सर येईल, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन आहे तो कळप हे कोणते नाम आहे? कळप हे जे मित्रांनो नाम आहे एक समूह दर्शवलेले, एक टीम दर्शवलेली, तर समूह तर वाचक नावामध्ये येईल, ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो पुस्तक हे कोणते नाम आहे? पुस्तक हे जे नाम आहे मित्रांनो पुस्तक पुस्तक हे एक सामान्य नाम आहे. पुस्तक कोणतं बी असू शकतं. पुस्तक हे गणिताचं, मॅथ्सचं, इंग्लिश असं कोणतं बी पुस्तक असू शकतं. ते सामान्य नावामध्ये येईल, ए जे आपला राईट आन्सर होईल. एक ठराविक नाव एका पुस्तकाला दिलेलं नाव नाही, तर पुस्तक हे कोणतं बी असू शकतं. ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो दयाळूपणा हे कोणते नाम आहे? दयाळूपणा हे तर दयाळूपणाचे मित्रांनो एक भाव एक गुण दर्शवले, तर भावाचक नावामध्ये ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो जो मेहनत करतो तो यशस्वी होतो. येथे जो हे कोणते सर्वनाम आहे? तर इथे प्रश्न विचारला नाहीच मित्रांनो, ते आपलं ए राईट आन्सर होणार नाही. इथं जे राईट आन्सर येईल ते आपलं बीन संबंधित सर्वनाम, जो तो ज्याने त्याने जे ते हे जे सर्वनाम येतात मित्रांनो ते संबंध दाखवतात, तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो हे पुस्तक माझे आहे. येथे हे कोणते सर्वनाम आहे? हे पुस्तक माझे आहे. हे जे सर्वनाम मित्रांनो हे जे सर्वनाम म्हटलं तर दर्शक सर्वनाममध्ये ते हे, हा, ही जे ते सर्वनाम ते दर्शक सर्वनाममध्ये ते हे लक्षात ठेवा, ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो स्वतःचे काम स्वतः करा. ते स्वतःचे कोणते सर्वनाम आहे? तर स्वतः बोलतो आपण ते आत्मवाचक सर्वनाममध्ये ते स्वतःबद्दल बोलतो ना आपण, ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो कोणी हे कोणते सर्वनाम आहे? तर कोणी हे कोणी, कोण, कोणता असे जे वाक्यात आपण यूज करतो सर्वनामे ते येते प्रश्नार्थक सर्वनामामध्ये ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मित्रांनो तो शाळेत गेला. येथे तो कोणते सर्वनाम आहे? तर तो शाळेत गेला, तर तो जे लिंगानुसार ते पुरुषवाचक सर्वनाममध्ये ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो सर्वनामाचे प्रमुख प्रकार किती? तर सर्वनामाचे प्रमुख प्रकार किती पडतात तर मित्रांनो ते प्रकार पडतात 6 प्रकार पडतात. हे लक्षात ठेवा, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो मित्रांनो मीचे अनेक वचन काय? तर मीचे अनेक वचन मित्रांनो होतात आम्ही. मी म्हणजे एक आणि आम्ही म्हणजे सर्व येतात ना, तर बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो ही PDF जर का लागत असेल तर ग्रुप जॉईन करून घ्या. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो तूचे अनेक वचन काय? तर तूचे अनेक वचन जे मित्रांनो तर तू, तुम्ही, तू म्हणजे एक आणि तुम्ही म्हणजे सर्वजण येतात, ते दुसरे व्यक्ती जे येतात ते सर्वजण येतात, ते तू हे जे तुझे तुम्ही जे सर्व अनेक वचन होईल, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो तोचे अनेक वचन काय? तर तोचे अनेक वचन जे येतं मित्रांनो तो म्हणजे एक आणि ते म्हणजे अनेक, तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो कोण आला? येथे कोण कोणते सर्वनाम आहे? कोण आला जे सर्वनाम आहे मित्रांनो, कोण जे प्रश्न विचारतो आपण कोण आला इथे प्रश्नार्थक सर्वनाम मध्ये, तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो जो पेरतो तो उगवतो, तो कोणते सर्वनाम आहे? जो तो सर्वनाम येतो मित्रांनो ते पुरुषवाचक सर्वनामामध्ये सी जे आपला राईट आन्सर होईल. ही मुलगी हुशार आहे. येथे ही कोणते सर्वनाम आहे? तर ही मुलगी हुशार आहे. येथे ही जी सर्वनाम आहे मित्रांनो ते ही जे सर्वनाम आहे ते दर्शक सर्वनामामध्ये ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो ज्याला इच्छा त्याला मार्ग. येथे ज्याला कोणते सर्वनाम आहे? ज्याला जे सर्वनाम आहे ते संबंधित सर्वनामामध्ये ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो माणुसकी हे कोणते सर्वनाम आहे? कोणते नाम आहे? तर माणुसकी जे नाम आहे मित्रांनो ते आहे भाववाचक नामामध्ये ते बी जे आपला राईट आन्सर होईल. इथे गुण दर्शवलेला आहे मित्रांनो. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो गंगा हे कोणते नाम आहे? तर गंगा हे जे नाम मित्रांनो एक विशेष नावामध्ये ते ए जे आपला राईट आन्सर होईल. पहिला क्वेश्चन येतो रामाने पुस्तक वाचले. इथे
या वाक्यात रामाने कोणती व्यक्ती आहे? तर या वाक्यात रामाने ने प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तो ने प्रत्यय जो असतो तो तृतीय विभक्तीमध्ये असतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मुलाला चॉकलेट दिले. या वाक्यात मुलाला कोणती व्यक्ती आहे? तर मुलाला ला प्रत्यय जो असतो मित्रांनो तो असतो चतुर्थी विभक्तीमध्ये. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो घरातून बाहेर पडा. या वाक्यात घरातून कोणती विभक्ती आहे? तर घरातून तून जे येते हून तून जी विभक्ती येते मित्रांनो ती पंचमी विभक्तीमध्ये तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो सीतेचे पुस्तक मध्ये सीतेची कोणती व्यक्ती आहे? तर सीतेचे इथे चे प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तो चे प्रत्यय जो असतो तो षष्टी विभक्तीमध्ये असतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मुलांनो शाळेत मुले खेळतात म्हणजे शाळेत कोणती विभक्ती? तर शाळेत त प्रत्यय लागलेला आहे. तर त प्रत्यय जो असतो तो सप्तमी विभक्तीमध्ये असतो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मराठीत विभक्त्यांची संख्या किती? तर मराठीत विभक्तीची संख्या जी आहे मित्रांनो ती आहे डी. जे आपला राईट आन्सर येईल ती डी येईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो राम हे कोणत्या विभक्तीचे रूप आहे? तर राम हे जे विभक्तीचे रूप आहे मित्रांनो राम नीट प्रत्यय लागलेला नाही मित्रांनो. तर इथं प्रथमा विभक्तीमध्ये येतं. आपलं जे राईट आन्सर होईल ते ए होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मला पाणी द्या. इथे मला कोणती विभक्ती? तर मला जी विभक्ती मित्रांनो ला प्रत्यय लागलेला आहे तर ला प्रत्यय जो असतो तो चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो मी पुस्तक वाचले मध्ये पुस्तक कोणती विभक्ती? तर मी पुस्तक वाचले मध्ये पुस्तक जी विभक्ती मित्रांनो इथे प्रत्यय लागलेला नाही. इथं तर प्रथमा विभक्तीमध्ये येईल तर प्रथमा जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दहावा आहे तो मित्रांबरोबर गेलो म्हणजे मित्रांबरोबर कोणती विभक्ती? तर मित्रांबरोबर इथे जे विभक्ती लागलेली आहे मित्रांनो ती आहे तृतीय विभक्ती. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो मित्रांनो विशेषण म्हणजे काय? तर विशेषण म्हणजे मित्रांनो नामाचा गुण सांगणारा शब्द. तर आपलं राईट आन्सर जे येईल ते ए येईल. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो सुंदर फुलमध्ये विशेषण कोणते? तर सुंदर फुलमध्ये जे विशेषण आहे मित्रांनो फुल कसं आहे सुंदर आहे. सुंदर फुल इथे गुण दर्शवलेला आहे सुंदर न. तर सुंदर जे आपलं इथे विशेषण येईल. त्यानंतर क्वेश्चन 13 येतो गोड आंबामध्ये विशेषण कोणते? तर आंबा कसा आहे गोड आहे. तर असा प्रश्न विचारला तर गोड जे उत्तर आहे तर आपलं ते ए जे आपलं राईट आन्सर होईल. गोड हे जे काही नाही आंब्याचं गुण दर्शवतो तर ए जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो विशेषणाचे मुख्य प्रकार किती? तर विशेषणाचे मुख्य प्रकार जे आहे ते मित्रांनो 4 आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो 10 विद्यार्थीमध्ये कोणते विशेषण आहे? तर 10 विद्यार्थी किती आहे? तर 10 जी आहे ती संख्या आहे मित्रांनो. संख्यावाचक संख्या विशेषण राईट आन्सर येईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 आहे तर मित्रांनो हा मुलगामध्ये हा कोणते विशेषण आहे? हा जो विशेषण आहे मित्रांनो तो आहे सार्वनामिक विशेषण. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17 आहे तो हुशार मुलगामध्ये विशेषणाचा प्रकार कोणता? हुशार मुलगामध्ये विशेषणाचा प्रकार जो आहे मित्रांनो तो हुशार जे इथे विशेषण येतं आणि ते गुण दर्शवतं मित्रांनो तर इथे गुण विशेषण येईल. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18 आहे तो काही मुलेमध्ये कोणते विशेषण आहे? काही मुलेमध्ये जे विशेषण आहे मित्रांनो ते आहे काही मुले. तिथे संख्या दर्शवलेली नाही तर अनिश्चितता दर्शवली तर अनिश्चित संख्या विशेषण होईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो पहिल्या क्रमांकामध्ये कोणते विशेषण आहे? तर पहिला क्रमांक किती आहे तर पहिला आहे आणि इथे क्रमानुसार दिलेले पहिला दुसरा जो क्रमांक असतो तर क्रमसूचक विशेषण येतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो दुप्पट वेतन मध्ये कोणते विशेषण आहे? दुप्पट वेतन दुप्पट तिप्पट जे असते ते आवर्ती सूचक विशेषणामध्ये येते. तर जे आपला राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो प्रत्येक विद्यार्थीमध्ये कोणते विशेषण आहे? तर प्रत्येक विद्यार्थी किती आहे तर प्रत्येक आहे. तर इथे जे विशेषण आहे मित्रांनो ते पुस्तक सूचक विशेषण येईल. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो काळा घोडामध्ये विशेषण कोणते? तर घोडा कसा आहे तर काळा आहे गुण दर्शवलेला आहे तर काळा जे इथे विशेषण येते ते बी ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मोठे घरमध्ये विशेषण कोणते? तर मोठे घर कसे आहे तर मोठे आहे. तर मोठे जे इथे विशेषण आहे मित्रांनो ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो कोणता मुलगामध्ये कोणते विशेषण आहे? तर कोणता जे विशेषण आहे मित्रांनो तो कोणता आहे असं तेव्हा आपण बोलतो तेव्हा प्रश्न विचारतो तर प्रश्नार्थक सार्वनामिक विशेषण इथं राईट आन्सर होईल आपलं. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो माझे पुस्तकमध्ये माझे कोणते विशेषण आहे? तर माझे
ते स्वतःबद्दल बोलले गेलेले आहे आणि ते सार्वनामिक विशेषणामध्ये येईल. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26 येतो, तिचा भाऊमध्ये तिचा कोणते विशेषण आहे? तिचा भाऊमध्ये तिचा जो विशेषण आहे मित्रांनो, ते आहे सार्वनामिक विशेषण. ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, धावणारा मुलगामध्ये विशेषणाचा प्रकार कोणता? तर धावणारा मुलगामध्ये विशेषणाचा प्रकार जो आहे मित्रांनो, ते धातू साधित विशेषण आहे. ते धावणारा, धावतो, धातू कोणता आहे? ते धावतो, धावणारा मुलगा. तर धावणारा इथे जे विशेषण आहे आणि ते धातू साधित विशेषण आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, सोनेरी अंगठीमध्ये विशेषण कोणते? तर अंगठी कशी सोनेरी, तर सोनेरी जे इथे राईट आन्सर येईल आपलं ए येईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 29वा, 5 पुस्तकेमध्ये कोणते विशेषण आहे? तर 5 पुस्तकेमध्ये ते पुस्तके किती आहे? तर 5 आहे आणि 5 जे आहे ते संख्या आहे. तर जे आपलं राईट आन्सर येईल ते निश्चित संख्या विशेषण, निश्चित संख्या दर्शवलेली इथे. तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, चांगली मुलगीमध्ये विशेषण कोणते? चांगली मुलगी कशी आहे? ते चांगली आहे. तर चांगली जे इथे विशेषण येईल. काही महत्त्वाचे क्वेश्चन, तर ते प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? प्रामाणिकपणा हे भाववाचक नाव आहे मित्रांनो. कारण काय? प्रामाणिकपणा हा गुण दर्शवतो आणि म्हणून भाववाचक नावामध्ये येईल. तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, शाळा हे कोणते नाम आहे? शाळा हे जे नाव मित्रांनो एक जातीवाचक नाम आहे. कारण शाळा हा एक प्रकारचा संस्थेचा सामान्य उल्लेख आहे. तर म्हणून हे वाचक नावामध्ये येतोय. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 4 येतो मित्रांनो, टोळी हे कोणते नाम आहे? टोळी हे जे नाम आहे मित्रांनो, टोळी हे समूहवाचक नाम आहे. टीम आहे. टोळी म्हणजे एक व्यक्तींचा समूह. त्याबद्दल ए आपला जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5 येतो मित्रांनो, मी हे कोणते सर्वनाम आहे? मी हे जे नाम मित्रांनो प्रथम पुरुष सर्वनाम आहे मित्रांनो, कारण बोलणारी व्यक्ती स्वतःसाठी मी वापरतो. ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6 येतो मित्रांनो, तू हे कोणते सर्वनाम आहे? तू हे द्वितीय पुरुष सर्वनाम आहे मित्रांनो, जे आपला राईट आन्सर येईल ते बी येईल. कारण का समोरच्या व्यक्तीचं उद्देशून वापरले जाते द्वितीय पुरुषासाठी तू. त्यानंतर क्वेश्चन 7 येतो, तो हे कोणते सर्वनाम आहे? तो हे जे सर्वनाम मित्रांनो तृतीय पुरुष सर्वनाम आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. कारण तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करतो. त्यानंतर क्वेश्चन, सुंदर हा कोणता शब्दप्रकार आहे? तर सुंदर हा जो शब्दप्रकार आहे हा विशेषण आहे. कारण का हा तो नामाची विशेषता सांगतो. तर जे आपला राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 9 येतो, 10 कोणते विशेषण आहे? 10 जे विशेषण मित्रांनो ते आहे संख्या वाचक विशेषण. बी जे आपला राईट आन्सर होईल. कारण संख्या दर्शवते. त्यानंतर क्वेश्चन 10 येतो, काळा घोडामध्ये काळा हे कोणते विशेषण आहे? काळा घोडा म्हणजे घोडा कसा आहे? काळा आहे. तर काळा जे विशेषण आणि गुण दर्शवतं. गुणवाचक विशेषण घोड्याचा गुण सांगतो. कारण हे आपलं ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 11वा, धावणे हे कोणते क्रियापद आहे? धावणे जे क्रियापद आहे मित्रांनो अकर्मक क्रियापद आहे. क्रमाची आवश्यकता नसते. तर धावणे ते कर्माची आवश्यकता नसते, ते अकर्मक क्रियापद होते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो, राम पुस्तक वाचतो यात कर्म कोणते? तर राम पुस्तक वाचतो यात कर्म जे आहे मित्रांनो ते आहे पुस्तक. काय करतो राम? तर पुस्तक वाचतो. तर पुस्तक जे कर्म येईल, क्रियेचा परिणाम पुस्तकावर होतो. त्यामुळे कारण येईल आपलं. ते आपलं राईट आन्सर येईल सी होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, घर या शब्दाची लिंक कोणती? तर घर या शब्दाची लिंक जी आहे ते नपुंसकलिंग आहे. ते घर बोलतो ना आपण, तर हा घर हा नपुंसकलिंग शब्द आहे. सी आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.